नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना. तुमचं माझ्या वंदना फॅशन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बोटनेक ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत आणि त्याशिवाय साडी एकदम सिल्क आणि सॉफ्ट आहे. त्याच्यावर ब्लाऊज प्रिंटेड ब्लाऊज पीस आहे. तर त्यावर आपण एकदम सोप्या पद्धतीने बोटनेक ब्लाऊज डिझाईन करणार आहोत. या ठिकाणी पूर्ण उंची घेतलेली आहे मी 15, रेडी उंची आहे 14. त्याच्यात एक इंच मिळवलेला आहे, तो आपल्या 15 उंची झालेली आहे. आणि छातीची घडी घेतलेली आहे 10 इंच. शोल्डर घेतलेला आहे मी 7 इंच आणि मोंडा घेतलेला आहे 6.5 इंच. गळ्या रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 10 इंच. तर अशा पद्धतीने हा बॉक्स मी ऑलरेडी बनवून ठेवलेला होता. तर मी मग त्यानंतर मी त्यात थेंबाचा आकार दिलेला आहे. तर आणि टक्स घेतलेला आहे, पाठीमागचा जो टक्स असतो तो घेतलेला आहे 4 इंचाचा. आणि ह्या बाजूने आपण म्हणजे मोंड्याच्या बाजूने अर्धा इंचाचा डाऊन घ्यायचं आहे, शोल्डर डाऊन करायचं आहे अर्धा इंचाने. तर अशा पद्धतीने मी आपण आधी गोलगळा कट करून घ्यायचा आहे वरचा, नंतर जो थेंबाचा आकार घेतलेला आहे तो कट करायचा आहे. आणि शिवाय या ठिकाणी मी कॅनव्हासचा वापर पण नाही केलेला आहे. कॅनव्हास न वापरता गळ्याची आपण डिझाईन करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला गळा कट करून झालेला आहे. तर आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेऊ. आणि माझ्या चॅनलवर कोणी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट असू द्या. जे माझे चॅनल बघत असतील, लाईक नसन करत त्यांना पण धन्यवाद. जे चॅनलला सबस्क्राईब करत असतील, जे माझे सबस्क्राईबर नसतील त्यांना पण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेत आहोत. अस्तर आता आपलं जोडून झालेलं आहे. त्याच पद्धतीने खालच्या साईडने पण एक आपण कमरेच्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कमरेच्या बाजूने टिप मारी फिनिशिंग खूप छान येते. तर आपण दोन्ही मधल्या बाजूने आतल्या बाजूने कट करून घ्यायचे आहे. गळ्याला कट केल्यामुळं गळ्याला फिनिशिंग खूप छान येते आणि गळा दिसायला पण खूप छान दिसतो. तर आपण इथे गळ्याला कट मारून घेतलेले आहे. तर आपण अस्तर आणि जे मेन फॅब्रिक असतं त्या आतूनच कपडा ओढायचा आहे, उलट्या साईडने सुईचा करायचा आहे. जे हे कोपरे आहे ते एका स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने नाही तर मग कशाच्या साहाय्याने कोपरे असे बाहेर काढून घ्यायचे आहे. तर आपण अशा पद्धतीने याच्यावर दाबटीप मारून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला पूर्ण बाजूने दाबटीप मारून घ्यायची आहे. तर याच्यावर मला कस्टमरने सांगितले की लेस लावायची नाही, मला सिंपल आणि साधा बोटनेक गळा हवा आहे. तर त्यामुळे मी या गळ्याला काही लेस लावलेली नाही, फक्त नॉट लावलेले आहे. तर मी याच्यावर काही लेस लावलेले नाही, सिंपल आणि सोबर गळा शिवलेला आहे. तर आणि खालच्या बाजूनी पण कमरेच्या बाजूनी त्याच्यावर आपण दाबटीप मारून घ्यायची आहे. तर आता आपली दोन्ही साईडने दाबटीप मारलेली आहे. त्यानंतर आपण साईडने पण अस्तर मेन फॅब्रिकला साईडने पण टिपा मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते. आणि दुसऱ्या पण साईडने आपण त्याच्यावर टिप मारून घ्यायची आहे. मेन फॅब्रिक आणि जो अस्तरचा कपडा आहे त्याच्यावर टिप मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला बॅक साईडचा गळा पूर्ण झालेला आहे.
आता आपण त्यासाठी फक्त नॉट लावणार आहोत आणि त्याला छोटे छोटे लटकन करणार आहोत कपड्याचेच. तर मागच्या साईडने आपण हे जे मागचे टक्स असतात ते टक्स पाडून घेतलेले आहे. तर आपण ब्लाऊजला नॉट पण लावलेले आहे. दोन्ही साईडने नॉट लावले, त्याला फुलं पण बनवले, म्हणजे कपड्याचे जे लटकन असतात ते बनवले. आणि हे बघा आपलं खूप छान असा बोटनेक गळा तयार झालेला आहे, पूर्ण रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर असा गळा शिवायचा असेल तर तुम्ही शिवू शकता. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य भेट देत जा आणि मला सपोर्ट करा की मी अजून चांगले व्हिडिओ बनवू शकते.